ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण मिक्सरच्या भांड्यात वाटाणा, मेथी हे टाकून नक्की काय पदार्थ करणार आहोत ना। तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल, पण ही रेसिपी ना खूप जास्त अप्रतिम आहे। खरं तर या रेसिपीच्या ना तुम्ही प्रेमातच पडाल आणि व्हिडिओ पाहिल्या ही रेसिपी नक्कीच कराल। खूप जास्त अप्रतिम रेसिपी आहे आणि आता वाटाणा तर सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल आहे, त्यामुळे प्रत्येकाने ही रेसिपी बघितल्या केलीच पाहिजे। तर चला आता थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। आता त्याआधी ना आपल्याला बघा इथे कांदा कट करून घ्यायचा आहे। कांदा इथे मी 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत। लहान लहान आहेत त्यामुळे मी 2 ते 3 घेतलेले आहेत। तुम्ही जर मोठे कांदे असतील तुमच्याकडे जर तुम्ही एक घेतला ना तरी चालेल। आता ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार जे काही साहित्य आहे ना ते घेतलेलं आहे। तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल तर कांदा टोमॅटोचं प्रमाण वाढू शकता, तसंच इथे वाटाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही वाढू शकता। आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला दोन्ही छान असं बारीक कट करून घ्यायचं आहे। पाहू शकता अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा आपल्याला। जर खूप जास्त बारीक कट करता येत नसेल तर आपलं जे चॉपर असतं ना त्यामध्ये तुम्ही कट केला तरी चालेल। नक्कीच ही रेसिपी करून पहा, कारण की अगदी अप्रतिम होते। तुम्ही यापूर्वी ना हा पदार्थ कधीच पाहिला नसेल, पण जर एकदा केला ना तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्कीच कराल। आता बघा इथे मी कांदा कट करून घेतला आहे, टोमॅटो कट करून घेतला आहे, कोथिंबीरसुद्धा कट करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी भरपूर असं लसूण आणि अद्रक कट करून घेतलेला आहे। आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला काही जिन्नस घालून घ्यायचं आहे। 4 काजू घातलेले आहेत। काजू घालणं ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर आवर्जून घाला, नसेल नाही घातलं तरी चालेल। इथे मी पांढरे तीळसुद्धा घातलेले आहेत। आता जर तुमच्याकडे विकतचे पांढरे तीळ असतील ना तर ते अगदी पांढरे शुभ्र असतील, पण हे गावाकडचे पांढरे तीळ आहेत त्यामुळे यामध्ये मिक्स आहेत, त्यामुळे बघा काळे तीळसुद्धा आहेत आणि पांढरे तीळसुद्धा आहेत। आता पाणी टाकून याची छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला। हे काजूचे किंवा मग तिळाचे कण यामध्ये आपल्याला ठेवायचे नाही। जितकं बारीक वाटता येईल तितकं हे बारीक वाटून घ्या। आता बघा आपली पेस्टसुद्धा तयार झालेली आहे। आता इथे त्याच भांड्यामध्ये ना आपण वाटाणासुद्धा टाकून घेणार आहोत। बघा सगळा वाटाणा टाकून घेतलेला आहे। हा कच्चाच वाटाणा वापरलेला आहे मी, उकळून वगैरे आपल्याला घ्यायचा नाही। थोडासा वाटाणा इथे मला कमी वाटला त्यामुळे पुन्हा मी थोडासा ॲड केलेला आहे। आता इथे आपण ना स्पेशल हा वाटाण्याची रेसिपी करतोय ना, त्यामुळे वाटाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्या। आता पाणी न टाकता पाहू शकता अगदी भरभरीत असं वाटून घेतलेलं आहे। यापेक्षा थोडंसं जाडसर तुम्ही ठेवलं ना तरी चालेल, किंवा मग अशा पद्धतीने वाटलं तरी चालेल। बघा अगदी पेस्टसुद्धा केलेली नाही वाटाण्याची, त्यामध्ये ना अगदी छोटे छोटे मोठे मोठे असे कण राहिलेले आहेत। अगदी याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा हे वाटून घ्यायचं आहे। आता आपलं वाटलेली जी पेस्ट आहे ना ती सुद्धा तयार झालेली आहे आणि इतक्या वाटाण्याला बघा मी एवढी मेथी घेतलेली आहे। मेथीचं प्रमाण खरं तर तुम्ही कमी जास्त इथे करू शकता, पण मला तरी इतकी मेथी पुरेशी वाटलेली आहे। जर तुम्हाला मेथी जास्त आवडत असेल तर यामध्ये तुम्ही अजून थोडी मेथी ॲड केली तरी चालेल। मेथी इथे बघा मी छोटी छोटी अशी खुडून घेतलेली आहे। जर तुमच्याकडे छोटी खुडलेली नसेल तर तुम्ही कट करून सुद्धा घालू शकता। आता तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। इथे मी 2 ते 3 पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे। या रेसिपीला ना खरं तर थोडंसं तेल जास्त घाला, म्हणजे रेसिपी अगदी चमचमीत होते। तेल तापलं की त्यामध्ये जिरी मोहरी आणि कांदा घालून घेऊया। कांदासुद्धा आपल्याला तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे। शक्यतो कांदा परतताना गॅस फास्ट करा, म्हणजे कांदा पटकन परतला जातो। कांदा थोड्या वेळ परतला की यामध्ये आपण टोमॅटोसुद्धा घालून घेणार आहोत। शक्यतो या रेसिपीसाठी ना जास्त सुद्धा टोमॅटो आंबट वापरू नका। जर खूप जास्त आंबट टोमॅटो वापरला ना तर तुमचा पदार्थ थोडासा आंबट होऊ शकतो, त्यामुळे शक्यतो कमी आंबट असलेल्या टोमॅटोचा वापर करा। आता कांदा आणि टोमॅटो दोन्ही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण इथे मीठ टाकणार आहोत चवीनुसार। जितकं आपल्या रेसिपीला किंवा जितकं आपल्या भाजीला मीठ लागणार आहे ना तितकं मीठ इथे मी टाकलेलं आहे। आणि हे छान असं मिक्स करून घेऊया आणि फास्ट गॅसवरती छान कांदा आणि टोमॅटो मऊ होईस्तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं। तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना
हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता यामध्ये ना बारीक कट करून घेतलेलं मी अद्रक आणि लसूणसुद्धा घातलेलं आहे. तुम्ही अद्रक लसणाची पेस्ट वापरली तरी चालेल. बघा छान असं आपलं दोन्ही छान परतून झालेलं आहे, कांदा टोमॅटो आणि अद्रक लसणाचा सुद्धा कच्चेपणा छान गेलेला आहे. आता यामध्ये ना आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. अगदी बेसिक मसाले आहेत, जास्तीचे सुद्धा मसाले यामध्ये घालायचे नाहीत. इथे मी 1 ते 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा बेडगी मिरची, अर्धा चमचा हळद, 1 चमचा इथे मी किचन किंग मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे इथे मी धना पावडर घेतलेली आहे. आता सगळे मसाले तेलामध्ये टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया. मसाले टाकल्यानंतर गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे. फास्ट गॅसवरती जर तुम्ही मसाले परतले ना की मसाले करपू शकतात. रेसिपी ना खूप जास्त अप्रतिम चवीची बनते. ह्या पदार्थासोबत किंवा या रेसिपीसोबत ना तुम्ही 2 ते 3 चपात्या जास्त खाल, इतकी जास्त भन्नाट ही पदार्थ बनतो. त्यामुळे नक्कीच प्रत्येकाने ही रेसिपी केलीच पाहिजे. आता मसाले थोड्या वेळ परतल्यानंतर आपण जे वाटून घेतलेलं काजू आणि तिळाची जी पेस्ट होती ना ती घालून घेऊया आणि पुन्हा छान असं तेल सुटेपर्यंत हा सुद्धा मसाला परतून घेऊया. गॅस बघा मीडियमच ठेवा. मीडियम गॅसवरतीच तुम्हाला हे परतून घ्यायचं आहे. फास्ट गॅस केला की मसाला खाली करपू शकतो. ही रेसिपी ना खरं तर नॉनव्हेजला, पनीरच्या भाजीला सुद्धा मागे सारेल इतकी जास्त अप्रतिम होते. आपण नेहमी पाहुणे रावळे आले पनीर करतो किंवा नॉनव्हेज कोणतीही भाजी करतो, पण एकदा अशा पद्धतीची चमचमीत भाजी करून पहा, कारण की ते सुद्धा अगदी बोटे चाटत खातील. आता बघा मसाला छान असा परतून झालेला आहे. आता यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे घालून घेऊया. काजूचे तुकडे घातल्यामुळे ना भाजी आपली अजून जास्त छान दिसते आणि खायला सुद्धा अप्रतिम लागते. आता जो आपण वाटाण्याचा खिमा करून घेतला होता ना तो घालून घेऊया. आता या रेसिपीचं नाव ना अजून तरी तुम्हाला मी सांगितलं नव्हतं, पण या पदार्थाला ना तुम्ही मटर खिमा असं सुद्धा म्हटलं ना तरीसुद्धा चालेल, कारण की आपण पनीर खिमा केलेला आहे, चिकन खिमासुद्धा केलेला आहे. पण एकदा हा मटार खिमा करून नक्कीच पहा, कारण की खूप जास्त अप्रतिम लागतो. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, कारण की हा पदार्थ झालताच इतका जास्त छान. आता बघा थोडीशी जी मेथी होती ना तीसुद्धा इथे मी धुवून यामध्ये घातलेली आहे. मेथी स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घ्या, कारण की त्याला माती वगैरे असू शकते. आता मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं होतं आणि ते पाणी यामध्ये आपण घालून घेऊया. आता इथे पाणी ना मी अर्धा ग्लास इतपत वापरलेलं आहे. खूप जास्तसुद्धा पाणी घालायचं नाही, कारण की मटर खिमा थोडासा घट्टसर असतो. आता इथे बघा पाणी टाकल्यानंतर ना थोडंसं मिक्स करून घेऊया. अगदी चमचमीत असा दिसत आहे आणि शिजल्यानंतर ना अजून जास्त छान दिसतो. आता बघा पाणी वगैरे अगदी व्यवस्थित असं टाकून झालेलं आहे. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला 6 ते 7 मिनटं आपल्याला हे छान असं शिजून घ्यायचं आहे. अगदी बारीक गॅसवरती शिजवायचा आहे हा खिमा आपल्याला. फास्ट गॅस वगैरे करू नका, नाहीतर मग खाली लागू शकतो. आता इथे बघा 6 ते 7 मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे खिम्याचा रंगसुद्धा पाहू शकता किती जास्त छान असा आलेला आहे. दिसायला जितकी ही भाजी छान दिसते ना तितकीच जास्त खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागते. आता छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही ही भाजी ना चपातीबरोबर, रोटीबरोबर, भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग जो भात असतो ना आपला इंद्रायणीचा त्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग यासोबत ना जिरा राईस तुम्ही करून पहा, अगदी अप्रतिम लागतो. आणि आता वाटाण्याचं सीझनसुद्धा आहे, त्यामुळे आपल्या घरात ना वाटाण्याचे वेगवेगळे प्रकारचे रेसिपी तर नक्कीच बनत असतात. त्यामुळे तुमच्या बकेट लिस्टमध्ये ना ही रेसिपीसुद्धा सेव्ह करून ठेवा आणि एकदा तरी नक्कीच करून पहा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.